पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भाजपच्या नव्या मुख्यालयाचे उद्घाटन झाले। नवी दिल्लीच्या लुटेन्स भागात पंडित दीनदयाळ उपाध्याय मार्गावर ही नवी इमारत आहे। सत्तेत असणाऱ्या पक्षाचे कायमस्वरूपी मुख्यालय असण्याचे हे पहिलं कार्यालय आहे। भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची सध्याची मुख्यालये सरकारी इमारतींमध्ये आहेत। शहराच्या मध्यवर्ती भागातून निघालेल्या शिवपुतळ्याच्या मिरवणुकीने अवघे वातावरण शिवमय बनले। धर्मवीर संभाजी चौक येथे शिवपुतळ्याचे पूजन करून मिरवणूक काढण्यात आली। उजगाव आणि बंबरगा येथे हे पुतळे बसवण्यात येणार आहेत। प्रशासनातर्फे घेण्यात आलेल्या विविध पदांच्या परीक्षांसाठी रविवारी विद्यार्थ्यांचे थवे बेळगावात दाखल झाले होते। सरकारी नोकरीच्या अपेक्षेतील विद्यार्थ्यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे परीक्षा केंद्रांची आवारे फुलली होती। महापालिकेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या महापौर चषक स्पर्धांचा महोत्सव रविवारपासून सुरू झाला आहे। या महोत्सवाच्या निमित्ताने शहरातील क्रीडापटूंना संधी उपलब्ध होत असल्याची माहिती महापौर संजोत बांदेकर तलावात जलतरण स्पर्धेचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते झाले। KSRTC बस आणि क्रुझरमध्ये झालेल्या अपघातात 5 जण जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे। बेळगाव जिल्ह्यातील आथणी तालुक्यातील अड्डहळ्ळी जवळ हा अपघात घडला आहे। मयत सर्वजण क्रुझर मधले आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत, तर 10 जण जखमी झाले आहेत। जखमींवर आथणी इस्पितळात उपचार सुरू आहेत। आप्पांना जाधव वय 42, अर्चना जाधव वय 40, राधाबाई जाधव वय 50, रवी जाधव वय 12, तर गौरव जाधव व गोपाळ जाधव अशी मयतांची नावे असून ते सर्वजण आथणी येथील ककमरी गावाचे आहेत। आथणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। नवी मुंबई येथील विमानतळाच्या भूमिपूजनाच्या आजच्या कार्यक्रमावर शिवसेना बहिष्कार टाकणार आहे। या कार्यक्रमासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सत्ताधारी भाजपकडून शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना डालवण्यात आल्याचा निषेध म्हणून आजच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे। केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप ज्येष्ठ नेते राजनाथ सिंग यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देता येणार नाही असे सांगितल्याचा दावा शिवसेना करीत आहे। मराठी भाषेला अभिजात दर्जा देता येणार नाही अशी भूमिका भाजपकडून मांडण्यात आली आहे। त्यामुळे या प्रश्नावरून शिवसेनेकडून भाजपची कोंडी करण्यात येत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेच्या काही खासदारांनी राजनाथ सिंह यांची भेट घेतली आणि आपल्या मागणीचे निवेदन सादर केले, मात्र त्यांनी या संदर्भात असमर्थ दर्शविले असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे। जर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला तर अन्य 30 भाषांनाही तो दर्जा द्यावा लागेल, त्यामुळे हे शक्य नसल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितल्याचे शिवसेनेचे खासदार सांगत आहेत। मजबुरी का दुसरा नाम मुंबई विद्यापीठ ही नवीन म्हण शिक्षण क्षेत्रामध्ये सध्या गाजत आहे। हजारो विद्यार्थ्यांचे निकाल रखडवून त्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या मुंबई विद्यापीठालाच मुलांनी आपली पसंती दर्शविली आहे। शैक्षणिक वर्ष 2017 व 18 साठी 2,60,786 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे। मागील शैक्षणिक वर्षी म्हणजेच 2016 व 17 ला 2,37,230 विद्यार्थ्यांनी पदवीपूर्ण अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता। त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जास्त मुलांनी प्रवेश घेतला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अहमदनगरच्या उपमहापौर पदावरून हकालपट्टी करण्यात आलेल्या श्रीपाद छिंदम रविवारी नगरच्या उपकारागृहातून नाशिक कारागृहात हलवण्यात आले आहे। उपराजधानी असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात पत्रकार रविकांत कांबळे यांच्या आई व 1.5 वर्षाच्या मुलीची अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणामुळे पत्रकारच नव्हे तर संपूर्ण नागपूर हादरून गेले आहे। या प्रकरणामुळे नागपूर उपराजधानी म्हणायचे की क्राईम सिटी असा प्रश्न निर्माण झाला आहे। या घटनेमुळे नागपूरमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। आज रविवारी नागपूर उमरड रस्त्यावर आजी उषा कांबळे व नाथ राशी कांबळे यांचे मृतदेह सापडले आहेत। या दोघे काल संध्याकाळपासून बेपत्ता होत्या। या घटनेमागे घातपाताचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे। प्रलंबित मागण्यांकडे शासनाकडून होणारा दुर्लक्ष आणि शिक्षण विरोधी धोरण याविरुद्ध सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघातर्फे जिल्हा पंचायत भवनासमोर 1 दिवस असंतोष व्यक्त करणारे धरणे आंदोलन छेडण्यात आले। राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाचा लाभ 1 जानेवारी 2016 पासून केंद्र शासनाप्रमाणे लागू करण्यात यावा
20% अनुदानास पात्र ठरलेल्या राज्यातील सर्व शाळा व तुकड्यांना विना अट पुढील टप्पा अनुदान मंजूर करावे. पारंपरिक मच्छीमारांना गोव्याच्या बोटींवर LED मासेमारीचे साहित्य असल्याने त्या दृष्टीने चौकशी करावी, असे एक निवेदन तहसीलदार समीर घारे यांच्याकडे सादर केले. तसेच पारंपरिक मच्छीमारांच्या वतीने ॲडव्होकेट उल्हास कुलकर्णी यांनीही बाजू मांडली. बोट मालकांच्या वतीने ॲडव्होकेट रुपेश परुळेकर यांनी तातडीने बोट सोडाव्यात अशी बाजू लावून धरली. अखेर या प्रकरणी 20 फेब्रुवारीला फैसला सुनावण्यात येईल, असे तहसीलदारांनी जाहीर केले. यामुळे गोव्याच्या बोटींचा मालवण बंदरातील मुक्काम आणखी 3 दिवस वाढला आहे. मंगळवारी या बोटींचा अंतिम निर्णय होणार आहे. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बेळगाव महोत्सव 2018. तमाम महिला मंडळ, बचत गट, विविध सामाजिक घटक, सांस्कृतिक मंडळे यांनी खाद्यपदार्थ स्टॉल करिता त्वरित संपर्क साधा. श्री विनायक जाधव, कोऑर्डिनेटर, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, बेळगाव. मोबाईल नंबर 9353012001. म्हापसा लोहिया गार्डनमध्ये ज्ञानदीप गोवा, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, म्हापसा नगरपालिका व बारदे शिवजयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्सवानिमित्त रवी पवार पुणे प्रस्तुत जागर इतिहासाची या शिवकालीन ऐतिहासिक गडकिल्ल्यांचे छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. सोमवारी दिनांक 19 फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनाचा युवा पिढीने लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. घरात वीज जोडणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून संघर्ष करणाऱ्या बोट्टर साकोर्डा येथील गरोडकर कुटुंबियांना पुन्हा वीज पुरवठा मिळालेला नाही. विजेसारखी प्राथमिक सुविधा मिळण्यासाठी या गरीब कुटुंबाला विविध माध्यमातून प्रशासनाशी लढा द्यावा लागला होता. त्यांच्या या लढ्यात तरुण भारतचे महत्त्वाचे योगदान आहे. केंद्र सरकारने RSSच्या स्वयंसेवकांना हाफ पॅन्ट शर्ट घालून आणि काठी देऊन देशाच्या सीमेवर दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी पाठवावे, म्हणजे भगवंताच्या म्हणण्यात किती तथ्य आहे ते देशाला समजेल, अशी टीका ट्विटरद्वारे व पंढरपुरातील भाषणामध्ये राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली. पंढरपूरमध्ये बोलत असताना त्यांनी मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिवजयंतीला शिवरायांबद्दलचा आदर व्यक्त झालाच पाहिजे, पण त्यापेक्षाही त्यांच्या आदर्शवादी विचारांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक इंद्रजित माने यांनी केले. अखिल भारतीय विद्यार्थी मराठा महासंघातर्फे शिवजयंती निमित्त रविवारी आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक होते. शहर आणि परिसरातील विविध तरुण मंडळे, तालीम मंडळाच्या वतीने शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून अवघे शहर शिवमय झाले आहे. मंगळवार पेठेतील मिरजकर तिकडी, शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळासह विविध मंडळांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाची गाथा अधोरेखित करणारे शाहिरी, पोवाडे, इतिहासकारांची व्याख्याने, भव्य फलकांची उभारणी यांच्यासह नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. दरम्यान 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीचा मुख्य दिवस असून या दिवशी शिवजन्मकाळ सोहळ्यासाठी जय्यत तयारी केली जाणार आहे. अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत 200हून अधिक सिनेमात काम केलं आहे. 76 वर्षीय अमिताभ यांनी तब्बल 49 वर्षे सिनेसृष्टीत काम करत आहेत. मात्र असं काय झालं की बिग बी अमिताभ बच्चन यांना जॉबसाठी अर्ज करावा लागला आहे. त्यांनी आपला बायोडेटा सोशल मीडियावर शेअर केला आहे. शनिवारी रात्री अमिताभ बच्चन यांनी आपला बायोडेटा सोशल मीडियावर शेअर केला. त्यांची पोस्ट व्हायरल होण्यास जराही वेळ लागला नाही. अमिताभ यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रातील आर्टिकलचा फोटो ट्विट करत सोशल मीडियावरून कामासाठी अर्ज केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या 6व्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावत विराट कोहलीने द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक धावा केल्या. कोहलीच्या या खेळीचे पाकिस्तानच्या एका महिला क्रिकेटपटूने जोरदार स्वागत केले आहे. ही महिला क्रिकेटपटू कोहलीच्या फलंदाजीची चांगलीच फॅन आहे. सईदा नैन आबिदी असे या महिलेचे नाव असून ती पाकिस्तानी क्रिकेट टीमची सदस्य असल्याचे समजले आहे. बजाज या सुप्रसिद्ध दुचाकी निर्मिती कंपनी ॲव्हेंजर 180 बाईकचे लवकरच भारतीय बाजारपेठेत अनावरण करण्यात येणार आहे.
या अत्याधुनिक दुचाकीची मुंबईमधील एक्स शोरूम किंमत 83,400 रुपये इतकी आहे. या बाईकची इंजिन 176 सीसीचे आणि 17 HP ताकद असून 14.2 Nm टॉर्क मिळतो. कंपनीच्या सूत्रांनुसार काही शहरांमध्ये या बाईकचे बुकिंग सुरू असून पुढील 8 ते 10 दिवसांमध्ये या बाईकचे वितरण होणार आहे. व्हॉट्सअप पेमेंट सुविधा वापरण्यासाठी सरकारने 10 लाख भारतीय बीटा युजर्सना अनुमती दिली आहे. काही काळासाठी हे बीटा युजर्स मर्यादित संख्येमध्ये व्यवहार करू शकतात. भविष्यात ही सुविधा यशस्वीरित्या कार्यान्वित झाल्यास व्यापक स्तरावर याची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या सूत्रांनुसार सांगण्यात आले आहे. यापूर्वी पेमेंटचे व्यवस्थापक विजय शर्मा यांनी NPCI वर व्हॉट्सअपला फायदा पोहोचवल्याचा आरोप केला आहे. भारतीय रेल्वे प्रशासनाने कमी उत्पन्न असलेली रेल्वे स्थानके बंद करण्याचे ठरवले आहे. कॉग आणि रेल्वे प्रशासनाने नेमलेल्या विशेष समितीच्या अहवालानुसार रेल्वेचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कमी उत्पन्न देणारी स्थानके व अनावश्यक थांबे कमी करण्यासाठी पावले उचलली आहेत. रेल्वे खात्याला एक स्थानकावर गाडी थांबण्यास कमीत कमी 13 ते 24,000 रुपये इतका खर्च येतो. ही योजना यशस्वीरित्या राबवण्यासाठी रेल्वे प्रशासनाला नीती आयोगातर्फे मार्गदर्शक तत्वे घालून देण्यात आली आहेत. भाटकांडे स्पोर्ट्स अकादमी आयोजित मोहन मोरे 4थ्या बेळगाव चॅम्पियन लीग T20 स्पर्धेत रविवारी झालेल्या उद्घाटनाच्या सामन्यात साईराज वॉरियर्स साईराज स्पोर्ट्स यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघावर मात करत विजयी सलामी दिली. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.